नमस्कार, तुम्हा सगळ्यांचा कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही बनवणार आहोत तिसऱ्यांचं कालवण। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर तिसऱ्या मस्तपैकी धुवून त्या साफ करून झाल्यानंतर दुसरीकडे आम्ही वाटणाची तयारी करून घेऊ। वाटणासाठी 10 लाल सुक्या मिरच्या, चिंच, 1 चिरलेला कांदा आणि खोबरं, 1 चमचा धणे, 1 चमचा हळद, मग पाणी ॲड करून कालवणासाठी वाटण तयार करून घ्या। आता वाटण रेडी झालं आहे, तर आम्ही तिसऱ्यांचं कालवण करायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करून घ्या। मग त्याच्यामध्ये 2 चिरलेले कांदे ॲड करून घ्या। हे कांदे बऱ्यापैकी भाजून घ्या। कांदा भाजून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आम्ही साफ करून ठेवलेल्या तिसऱ्या ॲड करून घ्या। हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घ्या आणि 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरती परतून घ्या। परतून झाल्यानंतर आता आम्ही जे वाटण तयार करून घेतलं आहे ते ॲड करून घेऊया। तुम्ही कालवण तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा दाटसर पण ठेवू शकतात। हे सगळं बऱ्यापैकी मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्या। मग याच्यामध्ये 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करून घ्या। तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर नाही घातल्या तरी पण चालेल। आता हे कालवण मंद आचेवरती 1 उकळी येईपर्यंत शिजवून घ्या। शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करून घ्या। आता आमचं तिसऱ्यांचं कालवण रेडी झालं आहे। अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।